नमस्कार। आज या भागात आपण पाहणार आहोत अकबराचा प्रस्ताव राणी दुर्गावतीला। राणी अतिशय समर्थपणे राज्य करत होती। प्रशासन असू दे किंवा सैन्याचे नियंत्रण, राणी सक्षम होती। प्रजाही राणीवर जीवापाड प्रेम करत होती। राणीला ठाऊक होते की कुठल्याही क्षणी आपल्या राज्यावर आक्रमण करू शकतो शत्रू। त्यामुळे सैन्य आणि अपार संपत्ती राणी एकत्रित करत होती। इकडे 1542 ला जन्मलेला अकबर आता दिल्लीचा क्रूर शासक बनला होता। त्याच्या आक्रमणाच्या, त्याच्या अत्याचाराच्या कथा वेळोवेळी राणीला ऐकू येत होत्या। राणीला माहीत होते की हा त्याच बाबराचा वंशज आहे, ज्या बाबराने अयोध्येतील राम मंदिर हे तोफेने उडवले आणि तिथल्या हिंदूंच्या रक्ताने तिथे बाबरी मशीद उभारली। अकबर त्याच पापी बाबराचा वंशज होता। ज्वालादेवींवर आक्रमण आणि तेथे हिंदूंचे रक्त वाहिलेला आणि असंख्य गायींची हत्या केलेला हाच तो अकबर। चित्तोडगडच्या असंख्य हिंदूंच्या नरसंहाराला आणि चित्तोडच्या जोहराला हाच जबाबदार होता। अकबराला राणीचे सौंदर्य भुरळ घालत होते। गौंड राज्याची समृद्धी ही त्याला आपल्यासाठी हवी अशी वाटत होती। त्याने राणीला एक प्रस्ताव पाठवला। जर तुला युद्ध नको असेल तर तुझा प्रिय हत्ती समरन आणि तुझा वफादार सेनापती आधार सिंग यांना माझ्या चाकरीत पाठव। आणि त्या प्रस्तावाबरोबर त्यांनी राणीला एक सोन्याचा चरखा पाठवला। याचा अर्थ असा की तू एक स्त्री आहेस, राज्य करणे तुझे काम नाही, तू चरखा चालवत घरात बस। राणीने अतिशय निर्भयतेने हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि तिने त्या अकबराला उत्तर पाठवले, माझे हे गौंड राज्य माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी कोणालाही घेऊ देणार नाही। मी जर स्त्री आहे म्हणून मी चरखा चालवायचा असेल तर तू कापूस पिंजत बस। आणि या प्रस्तावाबरोबर राणीने त्याला एक सोन्याची कापूस पिंजण्याची धुनी आणि सोन्याचा पिंजण पाठवली। अकबराचा अहंकार दुखावला गेला आणि अंतिम युद्धाकडे आणि राणीवर येणाऱ्या आक्रमणाकडे वाटचाल सुरू झाली। अशी ही समर्थ आणि सगळ्या मुघल शासकांना तोडीस तोड असलेली आमची राणी दुर्गावती। जय मा दुर्गावती।